राम राम. भाऊ कधी भरायचा आहे फॉर्म? उद्या भरणार आहोत आपण 11 वाजता. 11ला का? हो हो. बरं. आपल्याला काही सपोर्ट वगैरे शिंदे गटाचा चांगला आहे ना फुल? हो, एबी फॉर्म आहे ना आपल्याला. भुमरे साहेब येणार आहेत ना दोघं पण. बरं. भुमरे साहेब येणार आहेत का? हो, आपले संदीपान भुमरे साहेब येणार आहेत बहुतेक. आणि आपले बापू आहेत, विलास बापू साहेब. बरं बरं. काही विषय नाही भाऊ, जरा थोडं आम्हाला काही कल्पना नव्हती इकडं. हा हा हा. पण जाऊ द्या. या सगळेजण करा मदत. तुम्ही फक्त ग्राउंड लेवलला आपल्याला काम करण्यासाठी आवश्यक होतं ते आपण करतो आहोत. सगळ्यांना सहकार्य विश्वासात घ्या. आपल्याला कामच करायचं आहे. आपण काम करतो आहे एक विचाराने. हा भाऊ, पण काय आहे, आमचं स्वप्न आहे तुम्ही आमदार व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, पण आता हे पक्षातून आता, पण मग आता पहिली स्टेप तर जिल्हा परिषदच आहे. आता काय झालं, स्थानिकांची इच्छा आहे आणि आता काम करायचं म्हटल्यावर आपल्याला पण कुठली तरी बाजू धरून काम करावं लागेल. आपण एवढ्या दिवसापासून 7-8 वर्षापासून काम करतो आहे. त्याचं कुठतरी काय होतंय, आपण आरडाओरड केलं की काम अडवल्या जात आहेत सगळ्यांकडनं. अधिकारी त्रास देतात बऱ्याच ठिकाणी. कुठतरी एक मार्ग पण निघायला पाहिजे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला. त्यामुळे तुम्ही सगळ्या जणांनी, माझी विनंती राहील तुम्हाला. नाही भाऊ, आम्ही तुमच्या सोबत नेहमी सोबत आहे, काही विषय नाही. पण काय आहे ना, आपण निवडून आलो पाहिजे, फक्त आमचं एवढं मत आहे. आता ते जनतेच्या हातात आहे निवडून येणं. आता काय नाही का, बरेच आमदारांची मुलं पडलेत आता. त्यामुळं असं आपण सांगू शकत नाही. आपलं काम आहे, प्रयत्न करणं, आपण करू. नाही भाऊ तुम्ही. त्यासाठी तर आपण हा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोपं जाईल असं वाटतंय. आता सगळ्यांना तसं वाटतंय. बरं, एक जनभावना काय भाऊ, वोटर मध्ये जनभावना काय काय? आहे, जनभावना पूर्ण पॉझिटिव्ह आहे. जनभावनेमध्ये आदर आहे सगळ्यांना. आपण आता हे चिन्ह घेतलंय, पक्ष घेतलाय, पक्ष निवडलाय, त्याचा पण सगळे सन्मान करताय. सोशल मीडियावर संमिश्र प्रक्रिया आहेत. आता ते आहे, साहजिकच आहे. काही जणांना वाटेल असं तसं, पण मग शेवटी काम करायचं म्हटल्यावर, आता आम्ही 2 वर्षापासून ग्रामपंचायतला काम करतोय. 5-6 कोटीचा निधी आपण आणला. इकडं काम करायचं म्हटल्यावर ते तसं शक्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला एक बाजू पकडूनच काम करावं लागेल. आणि आपला स्वाभिमान जिवंत आहे. आपल्या शेतकऱ्यांसाठीचा अभिमान जिवंत आहे. त्याच्यात सोबत आपण कधी तडजोड करणार नाही. कोणावर अन्याय झाला आपण शांत बसणार नाही. ते नाही आपलं नाही, तुमच्या इतक्या रक्तातच आहे. कमी एज मध्ये विस्थापितातून कोणी एवढं केलं बी की नाही ना तुमच्या इतकं, म्हणजे समाजासाठी असो किंवा काय मला शेतकऱ्यांसाठी पण असो. आता मी जरी म्हटलं की नाही, मला नाही राहायचं उभं किंवा मला नाही करायचं, तर जनता म्हणते मग आम्ही एवढे दिवस तुमच्यासाठी फिरतो आहोत, आम्ही एवढी कामं करतो आहोत, मग आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊ शकत नाही का? सगळ्या गोष्टीला